श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज माझा उपवास आहे आणि स्वामींनी मला खूप मदत केलेली आहे। माझ्या या जर्नीमध्ये, ज्या 7-8 महिन्याची जर्नीमध्ये स्वामींचा खूप हातभार आहे। त्याचबरोबर माझ्या नातेवाईकांपैकी जसे की माझे सासू सासरे, नणंद नंदावा, दीर जाऊ आणि माझे भाऊ वगैरे, माझे वडील, आई वगैरे जे आहेत त्यांची सगळ्यांची खूप मदत झालेली आहे मला। आणि ज्यांनी म्हणजे खूप जणांनी, रिलेटिव्हांनी, काही रिलेटिव्स आहेत ज्यांनी मला फायनान्शियली खूप मदत केलेली आहे। आणि ऑफकोर्स मी ते सगळ्यांचे ज्यांनी मला मदत केली त्यांचं वेळेला जे आपल्याला उपयोगी पडलेत त्यांचं आपण त्यांना पैसे पे करणं गरजेचं असतं। कसं असतं, आपण जर हे ध्यानात ठेवलं कोणी मदत केली त्याला आपण ते जर परत दिलं वेळच्या वेळेवर पैसे, तर नेक्स्ट टाइम कधीही माणसाला गरज लागू शकते, म्हणून ते आपल्याला नेक्स्ट टाइम मदत करतात। म्हणून खूप जणांनी मदत केलेली आहे मला फायनान्शियली। माझ्या मिस्टरांना बरं वाटत नव्हतं त्यावेळेस, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा माझा, तुम्हाला समजेन कसा स्वामी कसे धावून येतात सगळ्यांच्या मदतीला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि कशी लोक असतात जे आपल्याला मदत करतात, नाही करतात, काय कंडिशन असते जेव्हा आपण एखाद्या दुःखात असतो, तर तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला समजेनच। आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि आज आहे गुरुवार, स्वामींचा वार आहे, तर मी स्वामींना खूप मानते। तुम्ही एक लक्षात ठेवा, मानलं तर खूप आहे, नाही मानलं तर काहीच नाही आहे। श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुवार आणि मी गुरुवारचा स्वामींचा उपवास करते। आणि म्हणजे मी आता स्वामींना तर मानतेच। आधी आमच्याकडे स्वामींचा म्हणजे हा जो फोटो दिसतोय हा फोटो पण नव्हता, पण एक 7 ते 8 महिन्यांपूर्वी माझ्या मिस्टरांना कोणीतरी हा फोटो गिफ्ट केला होता। अशा प्रकारे स्वामींचे आगमन माझ्या घरात झाले होते। तेव्हा मी इतकं म्हणजे मी कधी स्वामींच्या कुठल्या कार्यक्रमाला गेले नाही, काय नाही, खूप जण करायचे, पण आपल्याला त्या गोष्टीची कधी प्रचिती आलेलीच नाहीये ना। तर मी काय ते मानत नव्हते आधी स्वामींना, म्हणजे जास्त काही माहीत पण नव्हतं मला। आणि त्यानंतर जानेवारीमध्ये एक इन्सिडेंट घडला माझ्यासोबत, खूप खतरनाक होता तो आणि डेंजर होता। म्हणजे जे म्हणतात जमीन हादरून जाणे, माझ्या पायाखालची जमीन खिसकल्यासारख्या ज्या गोष्टी होत्या, मला खूप त्रास झाला होता त्या गोष्टीचा। आणि त्यावेळेस इतकं म्हणजे असं वाटत होतं की मी कोणत्या देवाला सांगू, कोणत्या देवाला हे करू की मला ह्या संकटातून बाहेर काढ, काही सुचत नव्हतं। मग बऱ्याच हॉस्पिटलमध्ये असताना पण बऱ्याच बायकांनी सांगितलं, तू फक्त स्वामींचं नाव घे, स्वामींना असं असं बोल, ते नक्की तुझी मदत करतील, फक्त एकदा बोलून बघ। तर मी ते केलं। घरी येतच नव्हते, मिस्टर दवाखान्यात होते ॲक्च्युली माझे 10 दिवस, मी घरी यायचीच नाही। पण एक दिवस काहीतरी कामासाठी अर्जंट मला घरी यावं लागलं हॉस्पिटलमधून, आणि घरी आल्यावर समोर स्वामींचा फोटो होता। तर फोटो बघितल्यावर मला म्हणजे घरात तो मिस्टरांनी आणला होता। आपल्याला असं वाटतं प्रत्येक वेळेस की आपण संकटामध्ये काय करू शकतो, म्हणजे की ह्या संकटातून बाहेर काढ, म्हणजे जीवन मरणाशी एखाद्याचं संकट असेल आणि ते आपल्या माणसाशी असेल तर आपल्याला खूप दुःख होतं त्या गोष्टीचं। आणि मी माझी 2 मुलं आणि मी फक्त स्वामींना हात जोडले की स्वामी माझ्या मिस्टरांना बरं वाटू द्या आणि ते चालत घरी येऊ द्या, मी त्यांना अक्कलकोटला घेऊन येते। हे मी फक्त माझ्या घरातल्या फक्त ह्या फोटोंसमोर स्वामींना बोलले होते आणि त्यांनी ते करून दाखवलं। माझे मिस्टर एक 11 दिवसांनी घरी आले। आणि म्हणजे जे 11 दिवसाचा पिरियड होता, म्हणजे 11 दिवस मी जे हॉस्पिटलमध्ये होते त्या पिरियडमध्ये मला काहीच सुचत नव्हतं। म्हणजे डॉक्टर जे काय बोलतात ते ना एकदम कान देऊन आपण ऐकत असतो, काय बोलतात काय नाही बोलत। आणि
हॉस्पिटलमध्ये आपण काहीच करू शकत नाही कुठल्या देवाचं धावा, पण मला सांगितलेलं बऱ्याच जणांनी की तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जप करा, त्याने तुम्हाला बरं वाटेल, हे वाटेल. तर हॉस्पिटलमध्ये म्हणजे भारती हॉस्पिटलला माझे मिस्टर होते आणि माझे भाऊ होते तिघं पण, त्यांनी पण खूप साथ दिली मला त्याच्यात. परत माझी नंदावा त्यांनी पण खूप साथ दिलेली आहे मला ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी. परत माझे आई वडील आहेत, माझे सासू सासरे आहेत, खूप जण असे लोक आहेत ज्यांनी मला मदत केलेली आहे इथून बाहेर. म्हणजे त्यांनी फायनान्शियली खूप मदत केलेली आहे तशी मला सगळ्यांनीच. आणि जे म्हणतात आपल्याला एक आधार असतो शाब्दिक शब्दांचा वगैरे, त्याची पण खूप मदत केलेली आहे. पण हे सगळं असूनही, आपली माणसं असूनही मला असं वाटायचं की काहीतरी नाही, कोणच नाही आहे सोबत. ही सगळी असायचे सोबत, पण असं कोण, आपली माणसं असूनही असं वाटायचं की ह्या संकटातून आपल्याला का नाही बाहेर काढते, हे संकट कधी जाईना आपल्याकडून. डॉक्टरांनी एक आवाज दिला ना तरी असं वाटायचं, भीती वाटायची, खूप डेंजर. आणि मग मी हॉस्पिटलमध्ये असताना फक्त आणि फक्त स्वामींची गाणी ऐकायचे, मोठ्या आवाजात, एकदम मोठ्या आवाजात ऐकायचे. बारीक आवाजात ऐकायला काही नव्हतं, पण मी एकटी बसले तर धडधड धडधड व्हायचं, म्हणजे हातपाय कापायचे डायरेक्ट त्या हॉस्पिटलमध्ये. म्हणून मी सतत स्वामींची गाणी लावली मोठ्या आवाजात. पण मला कधी डॉक्टरही म्हणले नाही तुम्ही मोबाईलचा आवाज कमी करा किंवा मोबाईल ठेवून द्या, तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजाने कशाला गाणी लावल्यात स्वामींची. डॉक्टर बोलले नाही, नर्स बोलल्या नाही, तिथल्या मावशी बोलल्या नाही, वॉर्ड बॉय कुणीही मला बोललं नाही की तुम्ही का स्वामींची गाणी लावल्यात एवढ्या मोठ्या आवाजाने. उलट माझा भाऊ आणि ननंद म्हणायची की तुम्ही आवाज कमी करा मोबाईलचा. पण काय व्हायचं, आवाज कमी केला म्हणजे मला त्या गाण्यांचं कानात पडलं तर बरं वाटायचं ऐकायला. मी जर आवाज कमी केला स्वामींच्या गाण्यांचा तर मला आतून भीती वाटायची, म्हणजे इतकी डेंजर अवस्था होती. तुम्ही पण कधीतरी अशा घटनेतून गेला असाल की आपल्या जीवन मरणाचा प्रश्न तो उद्भवतो ज्यावेळेस आपल्याला खूप डिफिकल्ट वाटतं. आपलंच असं वाटतं की आपलंच काळीज, आपल्याच हृदयावर काहीतरी आघात होतात आणि आपल्याला असं वाटतं कोणत्या तरी देवाचा आपण धावा करत असतो. कोणत्या नाही, मी इतक्या प्रमाणाच्या बाहेर देवांचा धावा केला होता. आणि आता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी कुठल्या देवाला जाऊ शकत नव्हते, काय नव्हते. पण मग मी फक्त आणि फक्त माझ्याकडे एकच पर्याय होता, मी फक्त स्वामींचा धावा म्हणजे स्वामींचा जप करायचे रोज रोज कंटिन्यू, रात्रंदिवस. झोप हा प्रकार तर बिलकुल लागत नव्हता, इतकी क्रिटिकल कंडिशन होती माझ्या मिस्टरांची. आणि त्यावेळेसचा एक एक क्षण हा म्हणजे इतका जड जात होता, तर खूप डेंजर. मला त्या गोष्टीवरून तरी प्रचिती आलेली आहे की खरंच स्वामी असतात. तुम्ही माणसांवर कमी विश्वास ठेवा, पण स्वामींवर जास्त विश्वास ठेवा. माझा तर खूप विश्वास आहे स्वामींवरती. एक शर्मिष्ठा राऊत म्हणून आहेत, मराठी चित्रपट त्यांनी काम केलेले, सिरियलमध्ये पण काम केले, त्यांचा पण इंटरव्ह्यू पाहिला मी. जेव्हा म्हणजे त्यांनी ते कॉलिंगचं स्वामींशी बोलत होत्या तेव्हा मी त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला. तर मी त्या गोष्टीला स्वतःशी तुलना करत होते की हा माझी म्हणजे मला खूप त्यांनी साथ दिलेली आहे स्वामींनी. मला खूप त्याच्यात मानलं तर सगळे, नाही मानलं तर काहीच नाही आहे, पण मी मानलं आणि मला त्यातून बाहेर काढलेलं आहे स्वामींनी. तर काही आपल्यावर येतात आशीर्वाद आणि काही लोक असे असतात, मला ते पण सांगायचे की खूप होते. म्हणजे जोपर्यंत मी होते, चांगली होते, जोपर्यंत मला माझ्याकडं सगळं होतं व्यवस्थित, जेव्हा मी आनंदात होते तोपर्यंत माझ्यासोबत होती. आणि ज्यावेळेस मला गरज पडली, जे मी म्हणायचे की हा बाबा, आधी म्हणायचे XYZ कोण का असाना, पण त्यांनी केलेलं आहे माझ्यासोबत असं. मित्रमैत्रिणी म्हणा, रिलेटिव्ह म्हणा, आधी मला म्हणले की तुला काय गरज लागली, हे लागली तर तू मला सांग, मी नक्की मदत करेन. पण ज्या वेळेस आपल्याला इतकी मोठी 3-4 लाखांची गरज लागते
त्यावेळेस आपण क्षुल्लक जरी किंमत एखाद्याकडे मागितली, थोडे जरी फायनान्शियली तुम्ही धीर देता सगळं आहे, पण फायनान्शियली माणसाला तिथं माझे हॉस्पिटलमध्ये रोजचे 30,000 रुपये जात होते. मग फायनान्शियली मला खूप गरज होती सगळ्यांची. तर तिथं मला फायनान्शियली मदत करणारे फक्त थोडे लोक होते आणि ते माझे होते स्वतःचे. आणि दुसऱ्यांना आपण कितीही जीव लावा, मी खूप जीव लावलं, बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे, बऱ्याच वेळा निस्वार्थ मदत केली. पण जेव्हा मी अडचणीत होते, मला गरज होती, त्यावेळेस मला मदतीसाठी कोणी आलेलं नाही आहे. आणि जे माझ्या मदतीसाठी आलेले आहे ते एकमेव फक्त माझे स्वामी आहेत. मी त्यांनाच मानते आणि ही माझी सत्य घटना आहे. मी काही कुठलं मनाचं जोडत नाही. हे माझ्या घरातल्यांना पण माहिती आहे, माझ्या मिस्टरांना पण माहिती आहे. आणि मी स्वामींना हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की मी स्वामींचे खूप आभार मानते. आज गुरुवार आहे आणि मी त्यांचा म्हणजे आता जोपर्यंत आहे तोपर्यंत मी त्यांचा उपवास करणार, म्हणजे माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत. कधी काय बायचान्स एखादा मिस झाला तर होऊ शकतो, मी माणूस आहे, म्हणजे कधी उपवास मोडू शकतो वगैरे. पण मी जेव्हापासून उपवास करते, आता जवळजवळ 4-5 महिने झाले उपवास करते. माझं तर उपवास मोडला नाही आहे. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा, नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होतील. कारण कसं, स्वप्न पूर्ण होण्यापेक्षाही स्वामींचा आधार खूप असतो. कष्ट काम आपल्यालाच करायचं असते. फक्त आपल्याला ते बळ देतात, हिम्मत देतात की तू हार मानू नको. म्हणजे त्यांचं एक आहे की हे मानवा, तू हार मानू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू लढ, तू कष्ट कर, काम कर, तुझ्या कष्टात मी आहे, तुझ्या कामात मी आहे. हे स्वामींकडून मला समजलेले. आणि त्यानंतर मी जसं बोलले होते स्वामींना, मी आणि माझी मुलं, तसं मी अक्कलकोटला पण जाऊन आले स्वामींच्या तिथं. तर तुम्ही मानलं तर खूप काही आहे, नाही मानलं तर काहीच नाही आहे. सो मला हे बोलायचं होतं. सो थँक्यू.